नाशिक धर्मांतर प्रकरणाची मास्टरमाइंड निदा खानला अखेर पोलीस कोठडीत सुनावण्यात आली आहे। जवळपास 1.5 महिने पोलिसांचा गुंगारा दिल्यानंतर अखेर निदाला काल रात्री अटक झाली आहे आणि त्यानंतर आज तिला न्यायालयात हजर केलं होतं। निदा गर्भवती असल्यानं काही सवलती दिल्या असल्या तरी 11 मेपर्यंत निदाची रवानगी कोठडीतच असणार आहे। पाहूयात। नाशिक धर्मांतर प्रकरणाची मास्टरमाइंड पोलिसांच्या जाळ्यात। फरार निदा खानला संभाजीनगरमधून अटक। गुंगारी देणारी निदा मोबाईलमुळे सापडली। नाशिकमधील कॉर्पोरेट कंपनीतील कथित धर्मांतर प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिला अटक झाली आहे। नाशिकमध्ये गुन्हा दाखल झाल्यापासून निदा खान फरार होती। पोलिसांनी तिला पकडण्याचे अनेक प्रयत्न केले, पण निदा पोलिसांना गुंगारा देत होती। दरम्यानच्या काळात तिने कोर्टातून अटकपूर्व जामीन मिळवण्याचा प्रयत्न केला। जवळपास 47 दिवस हा चोर पोलिसाचा खेळ ती खेळत होती। धर्मांतर प्रकरण समोर येईपर्यंत ती नाशिकच्या वडाळा भागातील घरात राहत होती। गुन्हा दाखल झाल्यावर ती भिवंडीला गेली। भिवंडीतून तिने मुंब्र्यात मुक्काम हलवला। मुंब्र्यात तिने पोलिसांच्या हातावर तुरी दिल्या। मुंब्र्यातून ती संभाजीनगरला आश्रयाला आली। फरार असतानाच्या काळात ती वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून लोकांशी संपर्क साधत होती। पोलिसांनी तिच्या जवळच्या लोकांचे नंबर सर्व्हिलन्सला टाकलेले होते। त्यातूनच पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळत गेली आणि नाशिक पोलीस थेट संभाजीनगरमध्ये धडकले। गेली कित्येक दिवस निदा खानचा शोध सुरू होता। अखेर निदा खान सापडली ती छत्रपती संभाजीनगरमधून। मात्र ती कशी सापडली याची कहाणी सुद्धा रंजक आहे। निदा खानला शोधण्यासाठी नाशिक पोलीस जंग पछाडत होते। या सगळ्यात ती छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे आणि MIMचा नगरसेवक मतीन पटेल याच्या संपर्कात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। नाशिक पोलिसांनी ही माहिती छत्रपती संभाजीनगर पोलिसांना दिली। छत्रपती संभाजीनगर पोलिसांना मतीन पटेलला याची कुठलाही कानोसा द्यायचा नव्हता। त्यामुळे निवडणुकीमध्ये तुम्हाला जो बॉडीगार्ड दिला त्याबाबत तुमचं एक स्टेटमेंट घ्यायचं आहे असं म्हणून त्याला पोलीस आयुक्त कार्यालयात बोलवलं। पोलीस आयुक्त कार्यालयात बोलवल्यावर त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली। सुरुवातीला तो काहीही मान्य करायला तयार नव्हता। मात्र अखेर त्यांनी निदा खानचे आई वडील, बहीण आणि मावशी इथं असल्याचं सांगितलं। मात्र पोलिसांच्या प्रेशर पुढं, प्रश्नांच्या सरबत्तीपुढं अखेर तो नरमला आणि त्यानं निदा खान इथं असल्याचं सांगितलं आणि स्वतः पोलिसांना जिथं निदा खानला त्यांनी घरी ठेवलं होतं त्या ठिकाणी घेऊन गेला आणि अशा पद्धतीनं निदा खानला अटक झाली। आता यात काही प्रश्न न त्वरित आहेत, ते म्हणजे मतीन पटेल आणि निदा खान संपर्कात कसे आले। ज्या पद्धतीने MIMवर आरोप होतात त्यात खुद्द एखाद्या बड्या नेत्यानं तर मतीन पटेलला निदा खानच्या संपर्कात आणलं नाही ना, असे अनेक सवाल आता अनुत्तरित आहे आणि त्याचा शोध पोलीस घेत आहे। नाशिक पोलिसांनी अतिशय हुशारीने हे प्रकरण हाताळलं। निदा खान हिनं लपाछपीचा खेळ सुरू केला होता, तो खेळ पोलिसांनी संपवला। नाशिक शहर पोलीस व छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस यांच्या जॉईंट ऑपरेशन मध्ये काल आरोपी निदा खान यांना छत्रपती संभाजीनगरच्या नरेगाव या परिसरातून ताब्यात घेण्यात आलेला आहे। तसेच नरेगाव परिसरातील स्थानिक नगरसेवक मतीन मजीद पटेल यांनी त्यांना आश्रय दिल्याचे निष्पन्न झालेलं आहे व त्यांना या गुन्ह्यामध्ये आरोपी करण्यात आलेलं आहे। पोलीस निदा खानला घेऊन नाशिकमध्ये आले। दुपारच्या सुमारास निदा खानला नाशिक कोर्टात हजर करण्यात आलं। धर्मांतर प्रकरणात निदा किती महत्त्वाचा दुवा आहे हे पोलिसांनी कोर्टाला पटवून दिल्यानंतर कोर्टानं तिला 11 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। तपासात एक माजिद पटेल हे नाव नव्याने निष्पन्न झालेलं आहे। तपासात असं निष्पन्न झालेलं आहे की ही महिला आरोपी नारेगाव, कोसर, छत्रपती संभाजीनगर इत्यादी भागात राहिलेली आहे। तिला कोणी आश्रय दिला त्याबाबत तपास चालू आहे। त्यात माजिद पटेल नाव आलेलं आहे। त्यांना आरोपीपणात सामील करून कलम 238 वाढ करण्यात आलेली आहे। हा सगळा तपास विचारात घेऊन 11 तारखेपर्यंत या महिलेला पोलीस कस्टडी सुनावण्यात आलेली आहे। निदा खान हिनं अटक टाळण्यासाठी सर्व कायदेशीर मार्ग अवलंबल्याचा दावा तिच्या वकिलांनी केला। निदा खान ही गर्भवती असल्यानं तिला वैद्यकीय सुविधा आणि दिवसातून 2 वेळा आईची भेट घेण्याची मुभा कोर्टानं दिली। निदा खान ह्या गर्भवती असल्यामुळे आम्ही मेहरबान न्यायालयाला विनंती केली आहे आणि तशी तरतूद आहे कायद्यामध्ये की तिला औषध उपचार वगैरे हे करावा। मेहरबान न्यायालयाने ते मान्य केलं आहे। तसंच केअरटेकर म्हणून तिच्या आईला दिवसातून 2दा भेटू द्यावं अशी आम्ही मागणी केली। मेहरबान न्यायालयाने ती पण मान्य केली आहे। निदा खान ही दहशतवादी नाही, तिच्यावर गंभीर आरोप नाहीत असं सांगत निदा खानची इम्तियाज जलील यांनी पाठराखण केली आहे।
मर्डर केली असती, तिला काही टेररिस्ट ॲक्टिव्हिटीजमध्ये ॲक्ट होतं, त्याचा काही संबंध होतो, तर पोलिसांनी स्वतः NBW रिलीज केलं असतं. पोलिसांनी स्वतः एक लुकआउट नोटीस जारी केलं असतं. एक FIRमध्ये तिचं नाव आलेलं आहे आणि त्या FIRमध्ये कम्युनल हेट्रेड, हर्टिंग रिलिजियस सेंटिमेंट्स हे आरोप तिच्यावर आहे. पण अशा प्रकारे एक चित्र प्रस्तुत करण्यात येत आहे की मानो जसं तिने काही खूप मोठी डकैती केलेली आहे, खूप साऱ्या लोकांची हत्या केलेली आहे किंवा त्याला तिचं काही आतंकी हे आहे रोल. आपण कमीत कमी FIR वाचून मला प्रश्न विचारले तर मी त्याचं उत्तर देणार. धर्मांतर प्रकरणात सगळे आरोपी अटकेत आहेत. शेवटचे आरोपी असलेली निदा खान ही सुद्धा आता पोलिसांच्या कोठडीत आहे. त्यामुळे या प्रकरणातील सगळे धागेदोरे जुळतील असा विश्वास व्यक्त केला जातोय. योगेश खरे, झी 24 तास, नाशिक.